विराटचं असं म्हणणं आहे की अभिमानच्या मनात कुठल्या तरी गोष्टीची प्रचंड दहशत बसली साहेब, आणि म्हणून तो असा वागतोय. काय? कसली भीती? कसली भीती? माझा मुलगा आणि कशाला तरी घाबरतो. कसली भीती मला सांग. कसली? मी ती भीती काढू शकतो. मी ती भीती काढू शकतो. तुला साहेब आपल्याला घाई करून चालणार नाही. त्याच्या मनावर जर कायमचा परिणाम झाला ना तर तो जेलमधून सुटू नये, आपण त्याला गमावून बसू. हे सगळं काय चाललंय विक्रांत? बरं तिचं काय? नाही, तिचा अजून काहीच पत्ता नाही. विक्रांत, त्या पोरीची सगळी कुंडली तुला ठाऊक असून सुद्धा आजवर तू मला का नाही बोललास? अभिमानला सगळं माहिती होतं. अभिमान गेला खड्ड्यात, तू का नाही बोललास? मी आलो होतो तुम्हाला सांगायला. नेमका त्याच दिवशी तुम्हाला दम्याचा अटॅक आला होता. आणि ती पोरगी जर खरोखरच माझ्या पोराच्या आयुष्याशी खेळली असेल ना तर तुकडे करून टाकेन मी तिचे. सापडणं खूप गरजेचं आहे. ती एनिवे, तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. तुमच्या सोबतीला कोणी आहे का? मी परमेश्वर काकाला सांगू का? नाही नको, ठीक आहे. मी ठीक आहे. ऐका तुम्हाला. नाही जातो. ठीक आहे प्लीज. नाही नाही ठीक आहे प्लीज. तू जा, तू जा, जा तू. एक मिनिट मला एक सांग. एखादा माणूस वेडा असेल आणि त्याच्या हातून खून झाला असं कोर्टात सिद्ध झालं तर कमी होते का शिक्षा? हो, म्हणजे मेंटली अनस्टेबल. बरं, एक मिनिट. काय चाललंय तुमच्या डोक्यात साहेब? माझ्या पोराला त्याचं सगळं आयुष्य ते अंधार कोठडीत काढू देईन मी असं वाटलं की काय तुला? तुम्ही काहीच मदत करू शकला नाही तर होईलच त्याला शिक्षा. पण आपण खूप प्रयत्न केले पण काहीच होऊ शकलं नाही असं म्हणून मी नाही ना रे गप्प बसू शकत. बाप आहे मी त्याचा. बाप. आणि जेलमधून पळून आणण्यापेक्षा कुठल्याही असायलम मधून पळून आणणं कधीही फार सोपं असतं नाही का साहेब? नाही, जा तू जा, तू जा तू. उद्या फोन कर मला. हा, परमेश्वर. काय झालं तिथं? काही नाही. वकील आले होते. बाळकाकाचं बिल वाचून दाखवलं त्याने. बऱ्याचशा गोष्टी बाळकाकाने पूनम काकूच्या नावाने केल्यात. गाडी, घर, शेअर्स, बरंच. कुसुमात त्याच्या नावानेही बरीचशी रक्कम आधीच गुंतवून ठेवली होती त्यानं. निखिलच्या नावाने एक ट्रस्ट सुरू करण्यासाठी बरीचशी मिळकत बाजूला काढून ठेवली आहे. आधीचा उल्लेख स्वतःचा मुलगा असा केला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या अस्थी इतर कुठेही विसर्जित न करता त्या आपल्या वाड्याच्या मातीत मिसळण्यात याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. पोलिसांचं काय म्हणणं आहे? त्याला शिक्षा कधी होणार? त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय कोर्टानं. केस कधी सुरू होतीये बघू.
भर चौकात फाशी द्यायला पाहिजे त्याला. हॅलो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली, परमेश्वर बोलतोय. बोला. कसा आहेस चंदू? घरची मंडळी कशी आहेत? अशा परिस्थितीत जशी असतात तशी आहेत. आमच्यावर चिडलायस का चंदू? माझ्या काकाचा खून केलाय त्यानं. साहेब पण खूप व्यथित आहेत. तुला तर माहिती आहे, तू त्यांना मोठ्या मुलासारखा आहेस. अभिमानच्या हातून जे घडलं ते घडलं. घडून गेलेलं पुसता येणार आहे का? अरे, जुळलेली नाती तोडता येत नाहीत. आणि ते सुद्धा त्या माणसाची काही चूक नसताना. साहेबांच्या बद्दल बोलतोय मी. आता काय हवंय यशवंतरावांना माझ्याकडून? तू एकदा साहेबांना येऊन भेटून जा. मला आता जशी तुला सवड मिळेल तसा ये. अरे, साहेब तुझ्या घरी आले असते, पण उगाच तुझ्या घरी तमाशा होईल. बघू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. कोणाचा फोन? परमेश्वर गोडांबे. यशवंतरावांचा माणूस? काय हवंय त्यांना आता? घरातल्या माणसांचा जीव घेऊन शांत झाला नाही आत्मा त्यांचा? तू उगाच त्रागा करून घेऊ नकोस. का? का करून घेऊ नको त्रागा? आता काय हवंय त्यांना? साहेबांना भेटायचंय मला. कशाला? काय त्यांचं आता? तू उगाच चिडचिड करू नकोस राधा. माझा राग यशवंतरावांवर नाहीच आहे, तुमच्यावर आहे. मी काय केलं आता? तो माणूस स्वतःच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला वाकवू शकतो, याचा मला सर्वात जास्त राग येतो. एवढं सगळं होऊनही त्याला हिम्मत होती तुम्हाला फोन करायची ना, याचा मला राग येतो. वाघासारखा माझा नवरा त्या नालायक माणसासमोर शेपूट घालून बसतो ना, याचा मला राग येतो. एवढं सगळं होऊन गेल्यावर पुन्हा तुम्ही तेच करणार असाल ना? तुम्ही जाणार आहात त्यांच्याकडे? माहित नाही. माहित नाही म्हणजे? माहित नाही म्हणजे माहित नाही. मग काय वाटतेल ते करा. आपल्या प्रथमेशसाठी, त्याच्या इलाजासाठी 1,00,000 रुपयाची सेव्हिंग सर्टिफिकेट त्याच्या नावावर करून गेलाय बाळकाका. येतो.
सुलेखाचा असा कोणीच मित्र किंवा मैत्रीण नाही जिच्याकडे जाऊन ती राहू शकते. कोणीही नाही. शाळेत तिला एकच मैत्रीण होती, मनीषा, जिला तिने, आणि कॉलेजमध्ये एकच मित्र होता, अभिमान. मध्यंतरी ती वडोद्याला जाते सांगून जैसलमेरला जाऊन आली. वडोद्याला कोणी मैत्रीण मित्र? कोणीही नाही. आय हॅव टू फाइंड दिस गर्ल, मिसेस राऊत. आता अभिमानचं सुटणं खूप कठीण होऊन जाईल. ही डिझर्व्स इट. नाही मिसेस राऊत, प्लीज तुम्ही तरी असं बोलू नका. इन्स्पेक्टर विक्रांत, आपण त्याच्या कानी कपाळी ओरडून सांगितलं होतं, आठवतं ना? हो, पण त्याचं तुमच्या मुलीवर प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. मला खरंच कळत नाहीये याचा राग करावा की याच्याबद्दल दया वाटावी. खरंच सांगा इन्स्पेक्टर, बाळच्या मर्डरशी याचा खरंच काही संबंध नाही? मिसेस राऊत, तुम्ही एकदा म्हणाला होतात तुम्हाला सुलेखाने भूल घातली. तुम्ही कधीच आत्महत्या करायचा प्रयत्न केला नव्हतात. शी हिप्नोटाइज्ड यू. अभिमानचं सुद्धा असंच काहीतरी आहे. ही सीम्स टू बी अंडर सम सॉर्ट ऑफ अ स्पेल. एनिवे, तुमचं पुण्याला सुद्धा एक घर आहे, तिकडे तुमचे कोणी नातेवाईक? नाही, कोणीही नाही. ठीक आहे, येतो मी. मला पुन्हा काही लागलं तर मी येऊन जाईन. मिसेस शास्त्री कशा आहेत? तिला तर बिचारीला कळत नाहीये बाळ गेल्याचं दुःख करावं की सुलेखा बेपत्ता आहे त्याची चिंता करावी. 3 दिवस झाले, 1 मिनिट सुद्धा झोपली नाहीये ती. आय कॅन अंडरस्टँड. यू प्लीज टेक केअर. सुलेखावर प्रेम करणारी एकमेव व्यक्ती आहे ती जगात. मला भीती वाटते जेव्हा तिला हे कळेल तेव्हा किती शॉक बसेल तिला. मी येतो, त्यांना भेटून जातो. यू टू टेक केअर. फोन करून बोलून घेतलंस, काही काम आहे का? हो. बोल. सुलेखाची मैत्रीण मनीषा, तिचा मला फोटो मिळू शकेल? मनीषाचा फोटो का हवाय तुला? ते मला नाही सांगता येणार. प्रिया, काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? काल मनीषाचा विषय निघाला, तू लगेच निघून गेलीस. आज तुला तिचा फोटो हवाय, सांगशील मला? त्याची कारणं मी तुम्हाला सांगितली तरी पटणार नाही. का? नाही, तुमचा मुळात विश्वासच बसणं कठीण आहे. इतकी वर्ष डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे, कशावरही विश्वास बसतो माझा. बोलतो. पुनर्जन्मावर विश्वास आहे तुमचा? मस्करी करतेस माझी? तुम्हाला जरी मस्करी वाटत असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. कोणाचा झालाय पुनर्जन्म?
ही चर्चा राहू देत ना. मनीषाचा फोटो मला मिळेल का नाही तेवढं सांगा. माझ्याकडे नाही आहे. मी तिच्या आईकडनं मिळवावं लागेल. मग त्यांचा पत्ता द्याल मला, मी जाऊन भेटेन त्यांना. प्रिया तू हे सगळं का करतेस? मला नाही सांगता येणार. आणि मी सांगितलं तरी तुम्हाला ते कळेल, आणि कळलं तरी पटेल याची खात्री नाही आहे. सो लेट्स लिव्ह इट हिअर. उगाच एकमेकांचा वेळ कशाला वाया घालवायचा. या यू आर राईट. उगाच एकमेकांचा वेळ कशाला वाया घालायचा. मी देतो तुला पत्ता. निघू, मला ड्युटीवर जायचं आहे. इन्स्पेक्टर, डॉक्टर विराज सामंत एक तुमचे. मिनिट प्रिया. त्यांनी तुला त्या दिवशी डिस्पेन्सरीवर बोलवून जे काही सांगितलं त्याबद्दल मी बोलतच नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या बाबतीत जे मी तुम्हाला समजावू शकत नाहीये ते कदाचित ते तुम्हाला समजावू शकतील. बाबांना नेमकं काय सांगायचं होतं, काय सुचवायचं होतं तेच कळलं नाही मला. म्हणाले की दुःखाच्या उद्वेगाच्या भरात आपण वस्तुस्थितीकडे कानाडोळा तर करत नाही होत ना. कुठली वस्तुस्थिती? तेच तर कळलं नाही. आणि मग अचानक त्यांनी मला सुलेखाबद्दलच विचारलं. सुलेखाबद्दल काय विचारलं की तिचा काही पत्ता लागला का म्हणून. मला ना ठामपणे असं वाटतं की त्या सरंजामेच्या मुलांनी सुलेखालाही. हो म्हणजे सुलेखाचं सुद्धा. नाही, पण तसं झालं तर आपली पूनम कायमची खचेल. हे पोलीस काय करतायत? विक्रांत भोसले या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं, याच्यातच सगळं आलं म्हणा. त्याचं इन्व्हेस्टिगेशन म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तुम्ही ओरडल्यासारखं करा. घोडगेपणाचा बाजार आहे नुसतं सगळं. अहो पण मी काय म्हणते, तो सरंजाम्यांचा मुलगा सुलेखाला काही का करेल? कदाचित सुलेखा बाळच्या कोणाची आय विटनेस असेल. अहो असं काय करतात बाळभाऊजींचं? म्हणजे ते सगळं झालं ते पहाटे 3च्या सुमारास असं म्हणतात ना. मग त्यावेळेला सुलेखा तिकडे काय करत होती? बाबा असंही म्हणाले की काही गोष्टींच्या मुळाशी पोचायला हवं. म्हणजे नेमकं काय? ही गोष्ट मला जाणवली वसुधा. म्हणजे आज सकाळीच हा विचार माझ्या मनाला चाटून गेला. निखिल गेला तेव्हा प्रियानी सुलेखाकडे बोट दाखवलं होतं. क्षिप्रा गेली तेव्हा हेच झालं. सुलेखा खोटारडेपणा करून शुभ्राच्या घरी राहून आली आणि सुलेखाची आई छाती टोकपणे सांगते की त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न कधीच केला नव्हता. आणि तो बाळचा खून झाला तेव्हाही सुलेखा गायब आहे. म्हणजे विचार कर वसुधा, गेल्या वर्षभरात ज्या ज्या काही दुर्घटना घडल्या आहेत सुलेखाचं नाव सगळीकडे आहे. हो म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय तुम्हाला? क्षणभर विचार कर. बाबा म्हणतात तसं प्रियाच्या बोलण्यावरती आपण विश्वास दाखवायचा ठरवलं तर